आपल्यासोबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याशी बातचीत करणार आहे. महत्त्वपूर्ण तपास जो आहे हा ठिकाणी पूर्ण अपराध दिसतोय, आरोपीला अटक केलेला आहे आणि आपण बातचीत करणार कशा पद्धतीने किती मोठी तारीख आणि कसा टाकला. वर्षा जोशी यांचा मृतदेह 7 तारखेला पोलिसांना दामणवणे गावामध्ये मिळाला. त्याच्यानंतर खूप चॅलेंजिंग सिच्युएशन होती. पूर्ण परिस्थिती जी अशी होती की आम्हाला त्यात काहीच माहीत नव्हतं. पण आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी, आमचे ॲडिशनल एसपी, आमचे SDPO, आमचे PI आणि आमचे पूर्ण अधिकारी आणि अंमलदारांनी त्याच्यामधून बरेचसे पुरावे गोळा केले. त्यामध्ये गोंधळेकर नावाचा एक आरोपी आणि त्याचा मित्र या दोघांनी पैशासाठी आणि त्यांच्या दागिन्यांसाठी त्यांचा खून केला. यामध्ये जो आरोपी आहे गोंधळेकर हा जोशी मॅडम होता त्यांच्या परिचित होता आणि तो टुरिझमसाठी त्यांना घेऊन जात होता. त्याच्या परिचयामधून त्याला असं त्यांच्या वाटलं की त्यांच्याकडे खूप पैसा आहे, त्याच्यातून त्यांनी खून केला. सर, या संदर्भातले महत्त्वाचे पुरावे याच्यामध्ये हार्ड डिस्क आणि कॉम्प्युटरची हार्ड डिस्क आणि CCTVचा जो DVR असतो तो त्यांनी तिथून त्यांच्या घरातून घेऊन गेले होते आणि एका ठिकाणी त्यांनी टाकला होता. तिथून पोलिसांनी तो हस्तगत केलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि अजून एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या आरोपीला लोकांना पुस्तकांत साळगावकर, विड्यान मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.